नमस्कार सर्वांना, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 60 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, वैराट हे महाराष्ट्रामधले बघा महत्त्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, वैराट हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, वैराट बघा हे महाराष्ट्रामधलं महत्त्वाचं शिखर जे की अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, जव्हार हे महाराष्ट्रामधलं थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जव्हार बघा हे महाराष्ट्रामधलं बघा एक थंड हवेचं ठिकाण आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील, जव्हार बघा हे थंड हवेचं ठिकाण पालघर या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा, कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी 282 किमी पहा, कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा, महादेव डोंगर रांगांचा विस्तार पहा, सातारा आणि सांगली जिल्ह्यामधून पुढे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, महादेव डोंगर रांगा बघा यांचा विस्तार सातारा आणि सांगली जिल्ह्यामधून त्यांचा विस्तार खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये जातो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, महादेव डोंगर रांगा बघा यांचा विस्तार सातारा आणि सांगली जिल्ह्यामधून तो पुढे कर्नाटक या राज्यामध्ये जातो। बघा, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतामध्ये सर्वात जास्त नारळाचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बघा, भारतामध्ये सर्वात जास्त नारळाचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, तामिळनाडू या राज्यामध्ये बघा भारतामध्ये सर्वात जास्त नारळाचे उत्पादन हे होत असते। प्रश्न क्रमांक 6 पहा, नळगंगा ही नदी कोणत्या एका नदीची? बघा, नळगंगा नदी बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे? बघा, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, नळगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे? बघा, नळगंगा ही नदी बुलढाणा या जिल्ह्यामध्ये ती नदी आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, पांढरी लुचाई बघा पांढरी लुचाई खालीलपैकी कोणत्या एका पिकाची प्रसिद्ध जात आहे? बघा, पांढरी लुचाई बघा तांदूळ या पिकाची या ठिकाणी प्रसिद्ध जात आहे। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, महाराष्ट्रामध्ये पहा केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था पहा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, जायकवाडी प्रकल्प तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या एका देशाने सहकार्य केले होते? बघा, जायकवाडी हा प्रकल्प उभारण्यासाठी कोणत्या एका देशाने सहकार्य हे केले होते? बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर जायकवाडी बघा हा प्रकल्प उभारण्यासाठी जपान या देशाने सहकार्य हे केले होते। प्रश्न क्रमांक 10 पहा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ म्हणजेच MIDC यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, सन 1962 या वर्षी MIDC यांची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नरनाळा हे महाराष्ट्रामधलं बघा प्रसिद्ध अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नरनाळा बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं प्रसिद्ध अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नरनाळा बघा, नरनाळा हे बघा महाराष्ट्र राज्यामधलं प्रसिद्ध अभयारण्य अकोला या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील मौलाना आझाद पहा इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 13 पहा खतफोडीचे बंडाशी खालीलपैकी कोणते समाजसुधारक या ठिकाणी संबंधित आहेत. खतफोडीच्या बंडाशी संबंधित असलेले समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर महात्मा ज्योतिबा फुले हे पहा खतफोडीच्या बंडाशी संबंधित असलेले समाजसुधारक आहेत. प्रश्न क्रमांक 14 पहा टॅनिन बघा हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी कशामध्ये असते. बघा टॅनिन बघा हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी कशामध्ये असते. बघा या ठिकाणी टॅनिन बघा हे चहामध्ये या ठिकाणी असणारं या ठिकाणी अपायकारक द्रव्य आहे. बघा कॉफीमध्ये बघा कॅफीन असते आणि चहामध्ये बघा टॅनिन. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तांबड्या रक्तपेशी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतात. बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तांबड्या रक्तपेशी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी तयार होतात. बघा तांबड्या रक्तपेशी बघा प्रामुख्याने अस्थिमज्जेमध्ये या ठिकाणी ते तयार होत असतात. प्रश्न क्रमांक 16 बघा थायमिन बघा हे खालीलपैकी कोणत्या एका जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे. बघा थायमिन बघा हे खालीलपैकी कोणत्या एका जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे. बघा थायमिन बघा हे जीवनसत्व ब यांचं बघा या ठिकाणी रासायनिक नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. रशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. बघा रशियाची राजधानी मॉस्को रशिया या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रियाल हे चलन खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे. बघा रियाल हे खालीलपैकी कोणत्या एका देशाचं चलन आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा रियाल बघा हे इंडोनेशिया या देशाचे या ठिकाणी चलन आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड खालीलपैकी कोणती. बघा बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड खालीलपैकी कोणती खिंड आहे. बघा बाजीप्रभू देशपांडे यांनी बघा लढवलेली प्रसिद्ध खिंड म्हणजेच पावनखिंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. बघा जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो. बघा जागतिक वन दिन पहा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील 21 मार्च बघा या दिवशी जागतिक वन दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं पहा. पाण्याचा प्रवाह मोजणारे एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एकक कोणतं एकक आहे. बघा क्युसेक्स बघा हे एकक पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे. भारताचा महान्यायवादी बघा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे. बघा भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधित कलम बघा कलम 76 हे भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नीरज चोप्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा खेळाडू आहे. बघा नीरज चोप्रा बघा तर या ठिकाणी भालाफेक या खेळाशी तो संबंधित असून कोणत्या राज्याशी संबंधित आहे. बघा नीरज चोप्रा हा खेळाडू बघा हरियाणा या राज्याशी तो या ठिकाणी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे. बघा झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील प्रल्हाद केशव अत्रे यांचा या ठिकाणी बघा झेंडूची फुले या ठिकाणी काव्यसंग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रोगनिदान यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो. बघा रोगनिदान यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता रोग आणि निदान यांचा बघा अभ्यास जो काय आहे तो पॅथॉलॉजी या शास्त्रामध्ये यांचा अभ्यास हा केला जातो. प्रश्न क्रमांक 26 बघा बुद्धिबळ या खेळाची सुरुवात कोणत्या देशापासून झालेली आहे. बघा बुद्धिबळ या खेळाची सुरुवात कोणत्या देशापासून झालेली आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बुद्धिबळ बघा या खेळाची सुरुवात जी की भारत या देशापासून झालेली आहे.
प्रश्न क्रमांक 27 बघा, सायट्रिक ॲसिड हे खालीलपैकी कशामध्ये असते बघा, सायट्रिक ॲसिड हे खालीलपैकी कशामध्ये असते? बघा सायट्रिक ॲसिड बघा हे प्रामुख्याने चिंचेमध्ये बघा या ठिकाणी सायट्रिक नाही तर सायट्रिक ॲसिड बघा हे लिंबामध्ये बघा प्रामुख्याने असते बघा. चिंचेमध्ये बघा टार्टारिक ॲसिड असते आणि बघा सायट्रिक ॲसिड बघा लिंबामध्ये या ठिकाणी सायट्रिक ॲसिड असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा काक्रापारा बघा हा अणुऊर्जा प्रकल्प गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, कलहरी बघा हा वाळवंटी प्रदेश आहे तर तो खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे? बघा कलहरी बघा हा वाळवंटी प्रदेश आहे तर तो की आफ्रिका बघा आफ्रिकामध्ये या ठिकाणी कलहरी हा वाळवंटी प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी आपल्याला ओळखायचे बघा. खालीलपैकी बघा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. बघा कालवाचक बघा या ठिकाणी स्थितीदर्शक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तो या ठिकाणी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उपसर्ग होणे बघा उपसर्ग होणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. उपसर्ग होणे बघा उपसर्ग होणे म्हणजे मृत्यू पावणे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 33 पहा, भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द मिलिंद या ठिकाणी भुंगा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाहने सावकाश चालवा अधोरेखित शब्दाचा प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा. बघा वाहने सावकाश चालवा बघा वाहने सावकाश चालवा तर या ठिकाणी बघा क्रियाविशेषण बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 35 बघा, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? बघा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद बघा हे सर्व शब्द बघा विकारी या ठिकाणी या जातीचे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 36 बघा, संगणकाची स्मरणशक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात? बघा संगणकाची स्मरणशक्ती जी काही असते ते खालीलपैकी कशामध्ये मोजतात? बघा संगणकाची बघा स्मरणशक्ती बघा प्रामुख्याने या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा संगणकाची स्मरणशक्ती बाईट्सच्या एककामध्ये बघा प्रामुख्याने मोजली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा, वेबसाईटचा मुख्य पृष्ठ बघा वेबसाईटचं बघा जो काही मुख्य पृष्ठ असते त्यांना खालीलपैकी कोणत्या प्रकारचं पेज म्हणतात? बघा वेबसाईटच्या मुख्य पृष्ठाला कोणत्या प्रकारचं पेज म्हणतात? बघा वेबसाईटच्या बघा प्रथम पेजला होम पेज या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण खंडपीठ खालीलपैकी किती आहेत? मुंबई उच्च न्यायालयाचे बघा एकूण खंडपीठ खालीलपैकी किती आहेत? बघा मुंबई उच्च न्यायालयाचे बघा एकूण खंडपीठ बघा एकूण 3 खंडपीठ आहेत. प्रश्न क्रमांक 39 बघा, भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात? बघा भारतामध्ये बघा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव बघा दरवर्षी बघा हे पणजी या शहरामध्ये ते संपन्न होतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला IPS अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी महाराष्ट्रामधलं विचारलंय. महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला IPS अधिकारी तर मीरा बोरवणकर महाराष्ट्र राज्यामधल्या त्या पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आनंदवन हा खालीलपैकी कोणी स्थापन केलेला आश्रम? कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बघा आनंदवन बघा हा आश्रम खालीलपैकी कोणी स्थापन केलेला आश्रम आहे? आनंदवन. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सतीबंदीचा कायदा खालीलपैकी कोणी केला? बघा सतीबंदीचा कायदा खालीलपैकी कोणी संमत केलेला तो कायदा आहे? बघा लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी बघा सतीबंदीचा या ठिकाणी कायदा हा केला होता.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गंगा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते? बघा गंगा नदी बघा त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, ऋषिकेश जवळ या ठिकाणी मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते. प्रश्न क्रमांक 3 बघा, बलूत या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बलूत. बघा बलूत बघा हे पुस्तक द.या. पवार यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, आधुनिक भारतामध्ये बघा स्त्री शिक्षणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा आधुनिक भारतामध्ये बघा स्त्री शिक्षणाचे जनक बघा असे महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5 बघा, जागतिक विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक विज्ञान दिवस. बघा विज्ञान दिवस बघा 28 फेब्रुवारी या दिवशी बघा या ठिकाणी आपल्याकडे विज्ञान दिवस असतो. बघा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. बघा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ बघा पुणे या ठिकाणी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? बघा राज्यपाल यांना बघा राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी खालीलपैकी किती सदस्य संख्या असते? कमीत कमी 7 असते आणि जास्तीत जास्त 17 असते. प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणी ताटीच्या अभंगाची रचनाही केली होती? बघा खालीलपैकी कोणी ताटीच्या अभंगाची रचनाही केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, संत मुक्ताबाई यांनी पहा ताटीच्या अभंगांची रचनाही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 14 तळ्यांचा सत्याग्रह कोठे आणि खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? बघा 14 तळेच बघा सत्याग्रह महाड या ठिकाणी सन 1927 या वर्षी तो करण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 12 बघा, महाराष्ट्रामधले आद्य क्रांतिकारक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? महाराष्ट्र राज्यामध्ये आद्य क्रांतिकारक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक या ठिकाणी म्हटले जाते. बघा भारताचा राष्ट्रीय प्राणी खालीलपैकी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय प्राणी. बघा भारताचा बघा वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. प्रश्न क्रमांक भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता? बघा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं एक अतिसंभाव्य PDF आहे. त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपवर हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच सर्व IMP PDF हे पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.